नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि सुरुवातीला सांगतो, तब्येत जरा बरी नाही आहे, पण खूप दिवस झाले प्रॉमिस करतोय 30 दिवसाच्या स्ट्रॅटेजीबद्दल व्हिडिओ बनवायचा, म्हणून आज तुमच्यासोबत उभा आहे. होपफुली तुमचे जे काही सर्व प्रश्न असतील, जे आत्तापर्यंत मी मंथनला रोज आपलं रात्री यूट्यूबला 10-10 वाजता जे विचारलेले आहेत, त्याचे तुम्हाला इथं समाधानकारक उत्तरं मिळतील अशी अपेक्षा करतो. आणि कंबाईन म्हणजे येणारी संयुक्त गट ब, गट क पूर्व परीक्षा जी आहे, याच्यामध्ये चांगल्या मार्कांनी पास होण्यासाठी शेवटच्या 30 दिवसामध्ये काय करता येईल, ज्या गोष्टी वर्कआउट होऊ शकतात, जिथून मार्क वाढू शकतात, त्या सगळ्या इथं प्रामाणिकपणे इमानियतद्वारे देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आपण सुरुवात करूया की कंबाईनच्या बाबतीमध्ये नेमकं काय गणित आहे. काही जणांना खूप मार्क पडतात, काही जणांना खूप कमी मार्क पडतात, काही जणांचा अभ्यास चांगला आहे पण मार्कांमध्ये कन्वर्ट होत नाही. अशा कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या बाबी आहेत ज्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे, अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण अवॉइड केल्या पाहिजे. आणि आत्ता राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झालेली असताना खूप जणांना राज्यसेवेमध्ये अपेक्षित स्कोअर न आल्यामुळं जे कंबाईनकडे शिफ्ट होत आहेत त्यांनी आता काय केलं पाहिजे, आणि जे ऑलरेडी कंबाईनमध्ये आहेत, खूप दिवसापासून कंबाईनची तयारी करतायत, त्यांना कॉम्पिटिशनमध्ये कसं टिकून राहता येईल, या सगळ्या अनुषंगानं आपण प्रदीर्घ चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो MPSC एक्झाम मंत्रामध्ये. डायरेक्टली आपण बघूया की काय बाबा ही निंजा टेक्निक खूप लावले तुम्ही. तर इथं निंजा टेक्निकमध्ये एकच महत्त्वाची गोष्ट आहे जी कंबाईनला खूप जास्त फायद्याची ठरते, आणि ज्या विद्यार्थ्यांच्या आत्तापर्यंत इव्हन 77-78पर्यंत प्रिलिम्सला मार्क, म्हणजे ऋषिकेश बिलेचं नाव मी या ठिकाणी घेईल, मागच्या वेळेस राज्यसेवा करत होता पण कंबाईन ग्रुप बीला 77 मार्क त्या ठिकाणी मिळाले. तर त्या ज्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला इथं सांगेल. एकतर लॉजिक अप्रोच आपला असताच नेहमी, ते इथं काय ते मी तुम्हाला सांगणार नाही. बाकी कुठल्या गोष्टी ज्या वर्कआउट होतात, तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे डेली एक पेपर आपण सोडवला पाहिजे. डेली एक पेपर पुढच्या साधारणतः एक 25 दिवस 25 पेपर सोडवा, प्लस 5 आयोगाचे पेपर, क्लास टेस्ट, प्लस 5 MPSC पेपर्स. हे आपलं नियोजन असलं पाहिजे. आता इथे 25 साठी काय करायचं, तर आपली एक 10 दिवस 10 टेस्ट कंबाईनसाठी 26 तारखेपासून चालू होते. तुम्ही ती जॉईन करू शकता, ज्यांना आवडली आखाडा टेस्ट सिरीज ते जॉईन करू शकता. प्लस इथे डेली आपल्याला 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. 100 क्वेश्चनमध्ये एक साधारणतः 50 PYQ प्लस 50 P2P सारखे टॉपिक वाईज क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे. P2P काय आहे, प्रॅक्टिस टू पर्सिस्ट नावाची आपली एक बॅच आहे, ज्याच्यामध्ये आपण टॉपिक वाईज प्रिडिक्शन बेस्ड क्वेश्चन्स दिलेत, ज्याच्यातून बऱ्याच वेळेला इव्हन राज्यसेवेमध्ये पण आता प्रिडिक्शन त्यातून प्रश्न आलेले आपल्याला बघायला मिळाले. तर सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट जी आपण कळली की रोज एक पेपर सोडवायचा, सोबत ॲटलिस्ट 100 प्रश्नांची आपल्याला डेली प्रॅक्टिस करायची. त्यात कमीत कमी 50 PYQ असले पाहिजे आणि 50 प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स असले पाहिजे. किंवा इथं तुम्ही फार जर वाटलं तुम्हाला तर 70-30 पण करू शकता. 70 PYQ सोडवा आणि 30 प्रॅक्टिसचे क्वेश्चन सोडवा. PYQला अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण फक्त आणि फक्त PYQवर डिपेंड राहू नका. दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी निंजा टेक्निक आहे ती आहे की तुमचं 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवण्याचं स्किल. इथे काय स्किल आहे की बाबा माझा अभ्यास झाला पण पेपरमध्ये मला नेमकं काय करायचं हे जर कळलं नाही, जसं 23च्या 24, 25 3 वर्षांचा अनुभव कंबाईनमधला माझा गाईड करताना ॲज अ मेंटरिंग म्हणा किंवा विद्यार्थ्यांना, 23ला सर गणित आधी घेतलं जमलं नाही, सर गणित शेवटी ठेवलं, 20 प्रश्न येतील माहीत नव्हतं, तिथं प्रिलिम्स गेली. परत अशा प्रत्येक वेळेला जर आपल्या चुका होणार असतील तर आपण प्रत्येक वेळेला काही ना काही आपल्या फक्त चुकांमुळे नापास होतो. ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करायचं, 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवण्याचं स्किल डेव्हलप करायचं. याच्यामध्ये 2-3 गोष्टी बेसिकली ज्या येतात. एक की मॅथ रिझनिंग कधी सोडू. आज मी आखाडा टेस्ट सिरीजच्या कंबाईनच्या विद्यार्थ्यांना बोलत असताना तर शक्यतो काय करा माहिती आहे का, मला असं वाटतं आयडियल जो आहे करंट अफेअर्सनं स्टार्ट करा. व्हाय, सिम्पल रिझन काय आहे बाबा, करंट अफेअर्स आपण नेमकं वाचून गेलं असतं, बऱ्याच वेळेला पेपरला जाताना एकदम ताजं असतं, फ्रेश असतं, गेल्या तेवढं उडून टाकायचं. त्यानंतर तुम्ही घेऊ शकता तुमचा जो काय एखादा फेवरेट, जसं पॉलिटी आहे किंवा तुम्ही इव्हन इकॉनॉमी घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही मॅथ घ्यायला पाहिजे, मध्ये पाहिजे मॅथ्स, वेळ ठरलेला पाहिजे. त्यानंतर तुम्ही सायन्सकडे जाऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही जिओग्राफी आणि सगळ्यात शेवटी हिस्ट्री ठेवू शकता. या सिक्वेन्सनं प्रॅक्टिस करून बघा, मॅथमध्ये येते. जर तुम्हाला हे सुटेबल होत असेल, मॅथमध्ये पण 2 गोष्टी करू शकता. एक गोळाबेरीज म्हणजे गणित, दुसरं येतं बुद्धिमत्ता.
पाहिजे तर गणित आधी सोडवा, बुद्धिमत्ता नंतर दुसऱ्या टप्प्यात राहू द्या, सायन्स झाल्यानंतर ते घ्या. पण एक प्रत्येक वेळेला गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येक वेळेला अंदाज करेक्ट माहित पाहिजे, किती वेळ झालाय, आपण कुठल्या विषयाला किती वेळ दिलाय आणि आपल्याला त्या वेळेमध्ये काय करायचं. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे क्लासिकल कंडिशनिंग. खूप जणांची रिक्वेस्ट होती, सर क्लासिकल कंडिशनिंग बद्दल थोडं डिटेल बोलवा. क्लासिकल कंडिशनिंग म्हणजे काय असतं माहिती आहे का, जसं ते पावलावचा एक्सपेरिमेंट आहे तसं पेपर हातात पडल्यापासून तर OMR सबमिट करायपर्यंतचा जो काय आपला प्रोसेस असणार आहे, जी मोडस ऑपरेंडी असणार आहे, जे काय आपल्याला करायचं ते आपलं फिक्स असलं पाहिजे, रिफ्लेक्सिसच्या फॉर्ममध्ये असलं पाहिजे. पेपर आल्या आल्या मी काय करणार आहे, पहिल्या 10 मिनिटात काय करणार आहे, 15 मिनिटात काय करणार आहे, पुढच्या अर्ध्या तासात काय करणार आहे, शेवटच्या 10 मिनिटात, शेवटच्या 15 मिनिटात काय करणार आहे. याचा सगळ्यात चांगला फायदा काय होतो, बरेच विद्यार्थी म्हणतात सर गणितामध्ये लवकर कळत नाही कुठला प्रॉब्लेम सोडवायचा आणि कुठला नाही. लॅक ऑफ प्रॅक्टिस एवढी असली पाहिजे ना की बॉल बाउन्स झाल्यानंतर हा मी खेळणार आहे नाही खेळणार आहे, याला डक करणार आहे का सोडून देणार आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. हे जर आपल्याला कळलं नाही, विनाकारण कुठल्याही बॉलला बॅट टाकली की आपण विकेट त्या ठिकाणी पडते. तसं गणिताच्या बाबतीमध्ये पण आहे, आपल्याला आपला आवाका माहिती पाहिजे. कुठलं गणित आपल्याला जमू शकतो तर किती वेळ त्या ठिकाणी आपल्याला लागू शकतो, तो वेळ आपण पेपरमध्ये देऊ शकतो का, या अनुषंगाने पण आपल्याला विचार करणं त्या ठिकाणी फार गरजेचं आहे. आणि तो जर विचार आपण केला तर मला असं वाटतं कुठेतरी क्लासिकल कंडिशनिंगच्या पद्धतीनं आपल्याला गणिताच्या बाबतीमध्ये, भलेही मी म्हणेल तुम्हाला की सगळ्यांना 20 पैकी 20 येणार नाहीत, पण जे 15-16 तुम्ही टार्गेट करताय ते असे करा, त्यातले कमीत कमी 13 ते 14 बरोबर आले पाहिजे. नेट तुमचा स्कोर 12, 12.5, 13 पर्यंत आलाच पाहिजे, त्याशिवाय कंबाईन पास होता येत नाही. ही दुर्दैवानं गोष्ट आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. क्लासिकल कंडिशनिंगच्या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट आहे, असा मागच्या वेळेचा एक प्रश्न होता, त्याच्या बाबतीमध्ये मी सांगितलं तुम्हाला, मला वाटतं कुठला याचा होम रूलचा प्रश्न होता. 1/4 ऑप्शन नॉनसेन्स ऑप्शन होता. जर आपण अशा नॉनसेन्स ऑप्शनमध्ये वेळ घालवला तर आपल्याला 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवताना जिथं पाहिजे तिथं वेळ पुरणार नाही आणि आपण तो चांगल्या प्रश्नासाठीचा वेळ कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्याला नॉनसेन्स ऑप्शन जे तिथल्या तिथे लिमिट करता आले पाहिजे. याही पलीकडे जाऊन मी मल्टी स्टेटमेंटचे जे काही प्रश्न आहेत, 4-4 स्टेटमेंटवाले, जिथं 2 स्टेटमेंटवर आपल्या उत्तरापर्यंत जाता येतं तिथं आपण 2च स्टेटमेंटला उत्तराकडे घेऊन गेलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी थोडीशी एक कॅल्क्युलेट रिस्क आपण घेतली पाहिजे. आणि हे सगळं कधी होतं, अत्यंत काळजीपूर्वक जर आपण रेग्युलरली पेपर सोडून सराव केला, आपल्याला एक त्या ठिकाणी आयडिया आलेली असते, एक ठोकताळा डोक्यात पक्का झालेला असतो की अशा प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी काय करायचं. याच्या पलीकडे जाऊन पुढे मी तुम्हाला सांगेल राज्यसेवेतल्या विद्यार्थ्यांचा अनुभव. सर अप्रोच बॅचचा फायदा झाला, पण सर काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये हिंमत झाली नाही, डेअरिंग झाली नाही, म्हणून तो अटेम्प्ट केला नाही, नाहीतर अजून 3-4 प्रश्न बरोबर आले असते. तुम्हाला डे 1 पासून सांगतो की पहिल्यांदा आपल्याला प्रश्न अभ्यासानेच सोडवायचा आहे. अभ्यासानं सुटला नाही तर लॉजिकल रिझनिंग आहे आणि नंतर आपल्याला काय आहे, ठोकताळे आहेत. याच्यातही मी तुम्हाला सांगितलं होतं, जे करायचं ते बिंदास करा, धरसोड करू नका. धरसोड वृत्तीनं काय होतं, निगेटिव्हमध्ये जाता. एक जर पकडलं आणि तुम्ही तेच शेवटपर्यंत जर घेऊन गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी इथेही कंबाईनच्या पेपरमध्ये कुठे लॉजिकचा वापर करायचा, कुठे ठोकताळ्यांचा वापर करायचा आणि कुठे अभ्यासानं प्रश्न सोडवायचा, हेही आपल्या डोक्यामध्ये फिक्स झालं पाहिजे. ते क्लासिकल कंडिशनिंग आपलं त्या ठिकाणी झालं पाहिजे. हे कधी होतं, वारंवार पेपर सोडून. तुम्हाला मी सांगतो लिटरली 2023ला जेव्हा प्रिलिम झाली होती ना, आपण पहिले अप्रोच बॅच टाकली होती, विद्यार्थ्यांनी 13-13, 14-14 मार्क, फोरमवर चर्चा एवढीच होती, कोणाला 14 आहेत, कोणाला 15 आहेत. काय होतं की पेपर सोडून अप्लाय करून इतकी सवय झाली की विद्यार्थी असं सांगत होते की सर आम्हाला उत्तर फ्लॅश व्हायचे, इंडोनेशिया, इराक, बरोबर आहे, महाराष्ट्र, न्यू दिल्ली, असे उत्तर फ्लॅश होत होते. ही परिस्थिती कधी येते माहिती आहे का, तुम्ही जर तेवढा सराव केला, तेवढा अभ्यास केला, तेवढ्या मल्टिपल रिव्हिजन्स केल्या आणि त्या पद्धतीनं स्वतःला ट्रेन केलं तर 100% ती परिस्थिती आपल्याला येते आणि पुढे येणाऱ्या कंबाईनमध्ये पण तुम्हाला ती अनुभवता येऊ शकते. कारण एक टिपिकल मेंटॅलिटी जी असते पेपर सेटरची, ते आपण वेळोवेळी बघितलं. म्हणजे एक डिसेक्शन बॅच असेल, राईट लॉजिकल अप्रोच बॅचमध्ये असेल, आपण प्रत्येक वेळेला जे हे असते मेंटॅलिटी किंवा सायकोलॉजी असते किंवा ज्याची काय त्याला मानसिकता असते पेपर सेटरची, ती डिकोड करण्याचा प्रयत्न केला. सायकिक युनिट ऑफ मॅनकाइंड नावाची एक अँथ्रोपॉलॉजीमधली कन्सेप्ट आहे की ठराविक म्हणजे गोष्टी ज्या आहेत त्या कुठलाही व्यक्ती सारख्याच पद्धतीने विचार करत असतो. तसं एक एक्झामिनर जो आहे तो ऑन ॲन ॲव्हरेज बऱ्याच वेळेला त्याच पद्धतीने विचार करतो. आपण फक्त जर त्याला डिकोड करण्याचा प्रयत्न केला तर माहीत नसलेल्या उत्तरामध्ये पण आपल्याला प्रश्नामध्ये उत्तरापर्यंत जाता येतं आणि त्यालाच आपण काय म्हणतोय की ठोकताळे, अभ्यासाच्या पलीकडचे. हे क्लासिकल कंडिशनिंगचाच भाग आहे. कुठला प्रश्न कधी सोडवायचा, कसा सोडवायचा, किती वेळामध्ये सोडवायचा, हे सगळं प्री प्रोग्राम्ड असलं पाहिजे. एक शब्द प्री प्रोग्राम्ड. ही गोष्ट आपल्याला जमली पाहिजे. आपल्याकडे प्रोग्राम असा फिक्स असला पाहिजे. जसं एखाद्या गोष्टीमध्ये आपण त्याला कमांड दिली
की जर धाड 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 गोष्टी होतात, तसं आपल्या ब्रेनला कमांड गेली पाहिजे. बेल वाजली, पेपर सुरू झाला, संपेपर्यंत काय करायचं, कसं करायचं हे आपलं प्री प्रोग्राम असलं की आपल्याला 100% पेपरमध्ये फायदा होतो. याच्या पलीकडे जाऊन पुढच्या गोष्टी आपल्याला काही डिस्कस करायच्या आहेत, त्यामध्ये एक एक गोष्ट आपण बघूयात. त्याच्यामध्ये पुढची गोष्ट आहे, डेली शेड्यूल कसला असला पाहिजे. सर शेवटच्या दिवसात काय करू, बरोबर आहे. एकदम सिंपल साधा फंडा मी तुम्हाला सांगेल. आपल्याला डेली विज्ञान हे सकाळी ॲटलिस्ट 2 ते 3 तास पहिली बैठक, कारण इथं आपल्याला काय आहे, इथं आपल्याला 15 मार्क त्या ठिकाणी आहेत, बरोबर आहे. इथे पण आपल्याला काय आहे, 15 मार्क. इथे पण काय केलं पाहिजे, दुपार व रात्री जेवणानंतर 1 ते 1.5 तास गणिताचा सराव केलाच पाहिजे. आपण हा सराव केलाच पाहिजे ही गोष्ट. करंट रोज रात्री झोपण्याआधी एवढं. इथे बघा तुमचं जवळपास 50 मार्क दररोज टच होत आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. 50 मार्काला तुम्ही टच केलं ना, तुम्हाला हायसं वाटतं, हा माझा अर्ध्या पेपरची रोज एकदा डोळ्याखालून त्या ठिकाणी गोष्ट गेलेली आहे, आपण बघितलेली आहे. जीएसचा स्टार्ट होत माझं स्पष्ट म्हणणं आहे. पॉलिटी जवळपास 15 मार्क, इकॉनॉमी 15 मार्क, जिओग्राफी 10 मार्क, हिस्ट्री 10 मार्क. अशा पद्धतीनं तुम्ही डेली करू शकता. दररोज एक टेस्ट ही आपल्याला सोडवायचीच आहे. आणि क्वेश्चन्स दररोज क्वेश्चन के सोडवायचे 100 MCQ, PYQ प्लस P2P चे प्रश्न हे आपल्याला सोडवायचे. आता इथे काय करू, सकाळचा सेशन आपला झाला, आपल्याला 11 ते 12 मध्ये एक पेपर सोडवायचा. तो पेपर सोडवला, थोडं अर्धा एक तास आपण अनालिसिस केलं, दुपार जेवण केलं, दुपार जेवणानंतर मॅथ रिजनिंग केलं. त्यानंतर आपण जीएसचा विषय अभ्यासाला घेतला. जीएसचा विषय अभ्यासून झाला, आपल्याला करायचे प्रॅक्टिस क्वेश्चनशी, राईट. नंतर आपण क्वेश्चन सोडवले. परत काय केलं, रात्रीचं जेवण झालं, रात्री जेवण परत एकदा मॅथ केलं, त्यानंतर एकदा करंट बघितलं आणि आपण झोपी गेलो. साधारणतः मला असं वाटतं 8 ते 10 तास मोर दॅन इनफ आहे. 8 ते 10 तास शेवटच्या दिवसांमध्ये हा मोर दॅन अभ्यास. एवढं फक्त समजून घ्या की डेली शेड्यूल आपल्याला अशा पद्धतीनं बनवायचं आहे. याच्या बाहेर पुन्हा जास्त काही करण्याची आवश्यकता नाही. डेलीच्या डेली आपण नाही म्हटलं तरी तुम्हाला मी सांगतो हे 50 आणि ह्या जीएसचा एक विषय जर 15, जवळपास 65 मार्कांना रोज डेलीच्या डेली आपण टच करत आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं डूज अँड डोंट्स. डूज मध्ये काय आता गोष्टी येतात, काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जे सांगतो, स्टॉप अँड गो. दर रविवारी स्वतःला हा प्रश्न विचारा, मी जे करतोय तो योग्य आहे का, मी ज्या मार्गाने चाललोय त्या मार्गाने मला मार्क पडणार आहेत का, मी पास होणार आहे का. नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, थांबावं लागेल, आपली स्ट्रॅटेजी रिव्हिजिट करावं लागेल आणि आपल्याला पुढे जावं लागेल. हे झाला एक डूज मध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे रिव्हिजन. रिव्हिजन 1, रिव्हिजन 2, रिव्हिजन 3. ऍटलिस्ट फॅक्च्युअल पार्ट 3 वेळा रिव्हिजन झाला पाहिजे. 3 वेळा परीक्षेच्या आधी रिव्हिजन झालाच पाहिजे. महत्वाची गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती, ज्या आपल्या नोट्स आहेत त्याच रिवाइज करायच्यात, बरोबर आहे. डोंट्स मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे घाई नको. काय, संपवण्याची घाई नको. संपवण्याची घाई अजिबात करायची नाही. नंतर महत्वाची गोष्ट, नो न्यू सोर्स. नवीन काही आपल्याला करायचं नाही. त्यानंतर नवीन गोष्ट की व्हायबल होऊ नका, चंचलता नको.
इथे मी तुम्हाला सांगेल ट्रस्ट युअर सेल्फ. ट्रस्ट दोन गोष्टी, ट्रस्ट युअर सेल्फ, ट्रस्ट युअर सोर्स. या दोन गोष्टींवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. चंचलता आपल्याला अजिबात नको. आणि कुठली एकच गोष्ट, फक्त PYQ नो, फक्त रिव्हिजन नो, फक्त टेस्ट नो. एवढ्या गोष्टी जर आपण केल्या तर मला वाटतं बऱ्यापैकी गोष्टी आपल्या या ठिकाणी क्लिअर होऊन जातात. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे टेम्परामेंट. इथे मात्र आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं काम करावं लागेल. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, डेलीचा शेड्यूल आपला, डेली शेड्यूल अँड रुटीन. याच्यामध्ये 2-3 गोष्टी, थोडासा व्यायाम, मेडिटेशन, इमोशनल आस्पेक्ट, थोडंसं मित्र मैत्रीण आई वडील घरच्यांसोबत, आणि ज्या काही गोष्टींवर तुमचा विश्वास आहे, ज्या बाबींवर तुमचा आहे, थोडंसं 5 ते 10 मिनिट आई वडिलांचा फोटो, देवाधर्माचा फोटो, नतमस्तक व्हा. 5-10 मिनिटाची छोटीशी प्रार्थना आपण केली पाहिजे की मी जे करतोय त्यामध्ये मला साथ दे, मला ताकद दे, चांगलं करण्याचं मला त्या ठिकाणी सामर्थ्य दे. आणि नवीन काय नाही की मला पास कर वगैरे असल्या गोष्टी करायच्या नाही. डोळे झाकून 5 ते 10 मिनिटं देवापुढं म्हणा, कुठल्या ज्या व्यक्तीला मानतात त्याच्यामुळे आपण 5-10 मिनिटं नतमस्तक झालं पाहिजे. काही गोष्टी आपल्या हातात असतात, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. ज्या गोष्टी हातात नसतात त्यासाठी या नेचरमधले जे काय नॅचरल फोर्सेस आहेत, स्पिरिच्युअल काही गोष्टी आहेत, सुपर पॉवर्स आहेत, त्या आपल्याकडे एकवटण्यासाठी, त्याला आपल्या चांगल्यासाठी आपल्याला एक साथ घालणं, विनंती करणं, प्रार्थना करणं हे आपलं कार्य आणि कर्तव्य आहे. याचा तुम्हाला टेम्परामेंटवर खूप जास्त फायदा होतो. त्याच्यानंतर टेम्परामेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बी पॉझिटिव्ह आणि कीप अदर्स पॉझिटिव्ह. सगळ्यात महत्त्वाचे. निगेटिव्ह बोलणाऱ्या गोष्टी अवॉइड. कोण निगेटिव्ह बोलतोय, काय करतंय, रिकाम्या चर्चा, याच्यात पडू नका. जागा वाढ, काय होईल, कोण काय म्हणतं, कॉम्पिटिशन, ह्या भानगडीमध्ये आपल्याला पडायचं नाही. आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय, प्रोसेस वर्सेस एंड. आपला जो फोकस आहे तो इथं असला पाहिजे, इथं नाही. पासच व्हायचंय, शेवटचीच परीक्षा आहे, चांगली संधी आहे, आता परत होणार नाहीये, ह्या प्रेशरमध्ये तुम्ही स्वतःचा परफॉर्मन्स चोक करता आणि पेपरमध्ये जाऊन साध्या साध्या चुका, सिली मिस्टेक्स करता आणि तुमचा स्कोर कमी येतो. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला कटाक्षानं टाळाव्या लागतील. बाकी रिकाम्या गोष्टींमध्ये आपल्याला न पडता एक पॉझिटिव्ह पद्धतीनं, काही जर वाटलं तर आपलं मंथन रोज रात्री 10 वाजून 10 मिनिटाला असतं. 5-10 मिनिटं या, तुमचे काही प्रश्न असतील ते बघा, थोडंसं बोला आणि मोकळं व्हा, व्यक्त व्हा. उगच विनाकारण टेन्शनमध्ये, प्रेशरमध्ये राहू नका. काही अडचण आली, मी आहे, आपली MPSC एक्झाम मंत्र आहे, तुमच्यासोबत आहे, आपली सगळी टीम तुम्हाला पास करण्यासाठी आपण आहे. आणि तुमच्या सगळ्यांसाठी आपण घेऊन येत आहोत 1 डिसेंबरपासून संयुक्तचा भंडारा. त्याच्यामध्ये काय असणार आहे, कसं असणार आहे हे डिटेलमध्ये तुम्हाला लवकरच कळेल. पण निश्चितपणे त्याचा तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या मार्क वाढण्यामध्ये तुम्हाला 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, याची मी तुम्हाला एक गॅरंटी त्या ठिकाणी देतो. बाकी डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी तर आहेतच आहे. आपल्या अप्रोचची बॅच तुमच्यासोबत आहे, राईट लॉजिकलची P2Pची बॅच आहे, PYQ डिसेक्शन आपण त्या चालू केले, आणि सगळ्यात महत्त्वाची आपली जी आखाडा टेस्ट सिरीज आहे तिथून सोबत आहे. हे सगळं एकत्रित देण्यासाठी आपण आणलं होतं मिशन मंत्रालय. दुर्दैवानं अजून यश जागा आलं नाही, पण फ्युचरमध्ये येण्याची शक्यता खूप जास्त आहे. जर त्या आल्या तर आपलं मिशन मंत्रालय ते सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाही. बाकी फार जास्त आता गोष्टी बोलत नाही, माझी तब्येत बरी नाही आहे. जसा मी बरा होईल परत आपण कंबाईनच्या बाबतीमध्ये चर्चा करूया. परत तुम्हाला मी तेच सांगेल, चला चालत राहूया, एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिंपल विथ MPSC मेड सिंपल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.